हॅलो नमस्कार, मी योगेश सोरुणे आपले स्वागत करत आहे. आज आपण मोदकाची आमटी करणार आहे. मोदकाची आमटी ही गणपतीमध्ये आपण सहसा आपण ते मोदक करतो त्या टाईप एक नवीन पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश आहे. तुम्ही ते बघू शकता. आता आपण सुरुवातीला ओलं खोबरं घेतलं. ओलं खोबरं घेतल्यानंतर आता आपण प्रथम धणे भाजून घेतले. नंतर ओले खोबरे चांगले लाल होईपर्यंत चांगले तव्यात गरम करणे, त्याला चांगले ब्राऊन करून घेणे. हे बघा कसे ब्राऊन झालेले आहे, त्याला आता काढून घेत आहे. नंतर आपण ही खसखस घेतलेली आहे, ही पहिले गरम करून घेणे, चांगल्यापैकी लाल होईपर्यंत करून घेतली. नंतर तीळ घेतली, तीळ ही तशी तव्यामध्ये लाल होईपर्यंत गरम करून घेतली आहे. बघू शकता तुम्ही कशी छान गरम झालेली आहे. बघा आता ही तीळ काढून घेतली. आणि सर्वप्रथम कांदा हा चांगल्यापैकी किसून घेतला होता, कापून नाही घेतला होता. किसलेला कांदा होता, तो चांगला लाल केला. लाल केल्यानंतर परत बघा तुम्ही त्यानंतर परत जिरं, आलं लसणची पेस्ट टाकली आहे. आणि ते बघू शकता तुम्ही कांदे चांगले लाल झाले होते, त्याच्यात आलं लसणची पेस्ट एकत्र केली, एकजीव करून घेतली आपण. आणि याच्यानंतर तो जे आपलं खोबरं होतं ते मिक्सरमधनं काढून ते त्याच्यात कांद्यात टाकले. त्यात खसखस तीळ एकजीव करून घेतले. नंतर चम्मचभर तिखट मसाला, घरगुती मसाला टाकला आहे आपण. 1 चम्मच हळद टाकली. चवीनुसार मीठ टाकलेस आपण. चवीनुसार मीठ टाकून थोडी कोथिंबीर टाकली. त्यानंतर एकजीव करून घेतले. आणि बघू शकता तुम्ही मग छान मसाला भाजलेला आहे. आणि हा मसाला एका आपण प्लेटमध्ये आपण काढून घेत आहे. बघू शकता आपण प्लेटमध्ये चांगलं काढून घेतलं आहे. त्यात थोडं हिंग टाकून घेतलं आहे आपण. हिंग टाकून एकजीव करून घेतला आहे. मसाला चांगल्यापैकी झालेला आहे. त्यात एक बाऊल आपण डाळीचं पीठ घेतलं, त्याच्यात थोडं गव्हाचं पीठ टाकलं की थोडं मीठ टाकलं, थोडी हळद टाकली आणि मिश्रण चांगल्यापैकी करून घेतलं कणिकसाठी. बघू शकता तुम्ही कणिक ही फार चांगली झाली आहे. नंतर आपण मोदक असं कसं करतो तसंच आपण हे करून घेतलं. त्याचं सगळं मिश्रण आपण हे बघू शकता तुम्ही एक टाकून असा मोदक करून घेतला आहे. बघू शकता मोदक किती छान झालेला आहे. असे सर्व एक एक कर मोदक हे सर्व भरून घेतो आहे आपण. बघू शकता तुम्ही असे छान मोदक झालेले बघा. बघू बघू शकता तुम्ही किती छान मोदक झालेले आहे बघा. आता आपण जो मसाला केला त्याची आमटी करून घेत आहोत. जशी काळ्या मसाल्याची आमटी करतो तशी आमटी ही झालेली आहे. त्यात हिंग टाकून घेतलं, रस्सा किती छान उकळलेला आहे. तसंच ते मोदक जे झाले होते आपले, ते मोदक एक एक करून आपण ते भाजीत टाकत आहे. बघा किती छान लाल तरण चाललेलं आहे. बघा किती भारी आमटी झाली बघा, तुम्ही बघू शकता. आता उकळ फुटलेली आहे. उकळ फुटल्यानंतर थोडं एकजीव करून घेणे. बघू शकता तुम्ही. आता एक प्लेट लावतो आहे आपण. बघा कशी छान मोदक झालेले आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला ही भाजी कशी वाटली आमटी, त्याचं लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हाला बघा तुम्ही आम्हाला कमेंट करा. बघू शकता तुम्ही भाजी किती छान झाली. बघा एक भाकर कशी ताव्यात फुगलेली आहे. बघा ही भाकर एका प्लेटमध्ये लावून घेतो आहे आपण. बघू शकता किती छान प्लेट झाली आहे. बघा तुम्ही करा आणि ट्राय करा.